Welcome students, welcome to Gnan Jyoti Education. So students, today we are going to discuss a very important topic. As you know that MPSC has already given out its notification. MPSC ने already ad काढलेली आहे. The notification is out आणि MPSC ची जी एक्झाम आहे ती एक्झाम 28 सप्टेंबर या दिवशी शेड्यूल्ड आहे. तर ही प्रिलियम्स 2025च्या सप्टेंबर महिन्यामध्ये शेड्यूल्ड आहे आणि आता डेफिनेटली सगळ्या मुलांनी त्या दिशेने आपली तयारी सुरू केलेली असेल. ठीक आहे. हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये वी आर गोइंग टू टॅकल वन व्हेरी इम्पॉर्टंट इश्यू की 28 सप्टेंबरच्या आधी व्हॉट शुड वी फोकस. शुड वी प्रायोरिटाइज प्रिलियम्स और शुड वी प्रायोरिटाइज मेन्स. ठीक आहे. आणि व्हॉट शुड बी आवर स्ट्रॅटेजी so that we can clear the whole process. Prelims, मेन्स आणि इंटरव्ह्यू या तिन्ही स्टेजेस मधनं पार होऊन आपण फायनल लिस्ट मध्ये आपलं नाव यायला पाहिजे आणि लिस्ट मध्ये नाव आल्यानंतर आपल्याकडे एक गव्हर्नमेंट पोस्ट पाहिजे. याच्यासाठी आपली अंदाजित स्ट्रॅटेजी कशी असावी विच वुड डेफिनेटली लीड टू अ सक्सेस वी आर गोइंग टू डिस्कस. तर आजचा जो आपला व्हिडिओ एजेंडा आहे दॅट व्हॉट शुड बी प्रायोरिटाइज बिफोर 28 सप्टेंबर. either we should do prelims or either we should do mains. ठीक आहे. त्यापूर्वी लक्षात घ्या at the end of video I am even going to actually give a very important information that Gnan Jyoti Education have come up with a prelims focused batch. ध्येय नावाची ही जी बॅच आहे ही 28 सप्टेंबरच्या प्रिलियम फोकस्ड बॅच आपण स्टार्ट केलेली आहे. आपण जर पाहिलं तर ही बॅच दोन्ही मीडियम मध्ये आहे. मराठी मीडियम मध्ये ही बॅच 14 एप्रिल 2025 पासून स्टार्ट होत आहे आणि स्पेशली फॉर इंग्लिश मीडियम स्टुडंट्स वी हॅव ऑल्सो कम अप विथ अन एक्सक्लुसिव्हली डेडिकेटेड इंग्लिश मीडियम बॅच दॅट इज गोइंग टू बी कमेन्स्ड फ्रॉम 10 एप्रिल. 10 एप्रिल पासून सुरुवात होणार आहे आणि या बॅच बद्दल व्हिडिओच्या एंडला मी माहिती देणार आहे. तरी पण तुम्हाला या बॅच बद्दल जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या हे जे फोन नंबर आहे 7887992834 किंवा 9975806127 या दोन्ही नंबरपैकी एका नंबरवर कॉल करा, व्हॉट्सअप करा किंवा मेसेज करा. तुम्हाला जी इन्फॉर्मेशन या बॅच बद्दल पाहिजे ती संपूर्ण कन्वे केली जाईल आणि तुमच्या सक्सेससाठी वी विल डेफिनेटली कॉन्ट्रीब्यूट समहाउ. म्हणजे या बॅच थ्रू वी आर गोइंग टू कव्हर कंप्लीट सिलेबस. एक प्रिलियम्स फोकस्ड बॅच आहे. MPSC न्यू पॅटर्नच्या अनुसार 6 मंथ्सची किंवा अराउंड 150 डेजची ही बॅच आहे आणि ही प्रिलियम्सचा सगळा सिलेबस कव्हर करून घेणार आहे. या बॅच बद्दल स्पेशली इंग्लिश मीडियम बॅच बद्दल मी व्हिडिओच्या एंड मध्ये सुद्धा तुम्हाला माहिती देणार आहे. ठीक आहे. आता आपण जो बेसिकली आपला क्वेश्चन आहे की शुड आय टार्गेट प्रिलियम्स और शुड आय टार्गेट मेन्स याच्याबद्दल आपण एक काही गोष्टी समजून घेऊ. वी विल अंडरस्टँड फ्यू थिंग्स अँड एका स्ट्रॅटेजीने आपण येऊ आणि त्या स्ट्रॅटेजीने तुम्ही फॉलो करा म्हणजे तुम्हाला एक शुअर सक्सेस मिळण्याचं डेफिनेटली आपण म्हणू इथे एक वे मिळून जाईल. ठीक आहे. आता लक्षात घ्या की आपल्याकडे ही जी आपली एक्झाम आहे आपण म्हणू स्टेट सर्व्हिसेस किंवा तिला आपण काय म्हणतो राज्यसेवा. ठीक आहे. ही जी स्टेट सर्व्हिसेस एक्झामिनेशन आहे इट हॅज नाव कम अप ऑन द सेम लाईन्स लाईक UPSC. पहिले या एक्झामचे UPSC सारखेच स्टेजेस होते. प्रिलियम्स, त्याच्यानंतर मेन्स, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू. ठीक आहे. आता इंटरव्ह्यूची गोष्ट आपण नंतर करू पण प्रिलियम्स आणि मेन्स मध्ये आपण जर पाहिलं तर यावर्षी MPSC ने ही जी मेन्स आहे याच्यामध्ये 2 चेंजेस केल्यात. एक तर सिलेबस बदललेला आहे आणि दुसरा हा ऑब्जेक्टिव्ह टू डिस्क्रिप्टिव्ह आपल्याला गेलेला हा पॅटर्न दिसत आहे. प्रिलियम्स जसाचा तसाच आहे. प्रिलियम्स आपण पाहिलं MPSCचा जो मागच्या 10 वर्षामध्ये ज्या पॅटर्नवर येत आहे त्याच पॅटर्नवर येण्याची अपेक्षा आहे. डेफिनेटली आपल्याला समजलं पाहिजे की प्रिलियम्स इज नो चेंज बट मेन्स इज समथिंग दॅट अ बिग चेंज हॅज अकर्ड दिस इयर. यावर्षी जे मुलं मेन्स परीक्षा देतील त्या मेन्स परीक्षेसाठी आपल्याला वेगळ्या पद्धतीने प्रिपेअर करायचं आहे आणि त्यामुळे हा क्वेश्चन आपण घेतोय की जर हा पॅटर्नच न्यू आहे तर व्हॉट शुड आय डू. शुड आय गो फॉर प्रिलियम्स और शुड आय गो फॉर मेन्स. ओके. तर आपल्या एक्झामच्या 2 स्टेजेस आहेत प्रिलियम्स आणि मेन्स. ओके. फॉर डिस्कसिंग लेट मी जस्ट गिव्ह यू अन अंडरस्टँडिंग की या दोन्ही एक्झाम मध्ये प्रिलियम्सच्या
आणि मेन्सच्या दोन्ही एक्झाम मध्ये की कनेक्शन आपल्याला समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. आय वुड स्टार्ट विथ व्हेरी बेसिक्स. प्रिलियम्स जर आपण पाहिला तर प्रिलियम्स इज अन स्टेज विच इज अ काइंड ऑफ स्क्रीनिंग स्टेज. स्क्रीनिंगचा अर्थ काय आहे? स्क्रीनिंग म्हणजे यामध्ये जे नॉन सिरियस कॅन्डिडेट आहे त्यांनी चांगला अभ्यास केलेला आहे का, त्यांना काढून टाकण्याची ही काय आहे एक्झाम्स आहे. फक्त आपण म्हणू एक साधारणपणे ब्रीफली जे खूपच सिन्सिअर आणि सिरियस कॅन्डिडेट आहे विथ अ राईट ॲप्टिट्यूड ॲडमिनिस्ट्रेशनसाठी त्यांची योग्यता आहे अशा परीक्षेसाठी किंवा या परीक्षेची निवड करण्यासाठी प्रिलियम्स काय आहे ही एक आपण म्हणू स्क्रीनिंग स्टेज आहे. आणि स्क्रीनिंग स्टेज जरी मी म्हटलो तरी लक्षात घ्या या स्क्रीनिंग स्टेजमध्ये आपल्याला समजून घ्यायचंय सर्वात हायएस्ट फिल्ट्रेशन लागणार आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर जितके मुलं घेतील त्यामधले भरपूर मुलं हे प्रिलियम्सला आउट होणार आहे. ठीक आहे. आणि प्रिलियम्स ही आपली फर्स्ट स्टेज आहे आणि ही स्टेज कधी शेड्यूल्ड आहे तर डेट तुमच्याकडे ऑलरेडी आहे की 28 सप्टेंबरला ही स्टेज किंवा ही एक्झाम शेड्यूल्ड आहे. ही जर वेळेवर झाली तर इथून आपल्याकडे साधारणपणे 6 कंप्लीट मंथ्स आहे टू प्रिपेअर. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ही जी मेन स्टेज आहे या मेन स्टेज मध्ये आपल्याला लक्षात घ्यायचंय ही स्टेज आहे क्वालिफाईंग स्टेज. ही स्टेज काय आहे? क्वालिफाईंग स्टेज आहे. ठीक आहे. क्वालिफाईंग म्हणजे मेन्सचे आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स मिळून आपलं टोटल रँक किंवा टोटल सिलेक्शन ठरणार आहे. त्यामुळे आपल्याला इथे खूप मॅक्सिमम स्कोर करायचा आहे. आणि या दोन्ही टप्प्यांमध्ये आपण जर पाहिलं तर मेन्स जो शेड्यूल्ड आहे तो मेन्स साधारणपणे आपण सांगता येईल जानेवारीमध्ये एक्झाम किंवा अराउंड जानेवारी रिझल्ट लागू शकतो आणि जानेवारी फेब्रुवारी 2026 मध्ये अंदाजित आपल्याला ही परीक्षा द्यावी लागेल. तर तुमच्या समोर आता एक साधारणपणे आय हॅव गिवन यू अ टाइम लाईन. ठीक आहे. आता हा टाइम लाईन सुद्धा महत्वाचा आहे कारण पुढे जाऊन ह्याचा सुद्धा एक आपल्याला कन्सिडर करायचा आहे. तर सप्टेंबर आणि जानेवारी फेब्रुवारी मध्ये होणारी ही जी एक्झाम आहे या दोन्ही स्टेजेस आपल्याला वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. बट लेट अस नाउ अंडरस्टँड व्हॉट इज द की कनेक्शन बिटवीन दिस टू एक्झामिनेशन. ठीक आहे. म्हणजे मला तुम्हाला उत्तर देता येईल की शुड वी गो फॉर प्रिलियम्स फर्स्ट और शुड वी गो फॉर मेन्स. ठीक आहे. आता लक्षात घ्या व्हेन आय टॉक अबाउट की कनेक्शन प्रिलियम्स आणि मेन्स मध्ये जो पहिला कनेक्शन आहे तो पहिला कनेक्शन आपल्याला समजून घ्यायचा आहे की प्रिलियम्स अँड मेन्स यामध्ये सर्वात महत्वाचा प्रिलियम्स जो आहे तो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नवर आहे. प्रिलियम्स जो आहे तो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नवर आहे आणि मेन्स जो आहे तो कसा आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवर आहे. ठीक आहे. म्हणजे मला इथे काय समजून घ्यायचंय? मला इथे समजून घ्यायचंय की व्हेन आय एम प्रिपेअरिंग फॉर ऑब्जेक्टिव्ह एक्झाम एस्पेशली MPSCच्या बाबत किंवा स्टेट सर्व्हिसेसच्या बाबत व्हेन आय एम टॉकिंग अबाउट दॅन ऑब्जेक्टिव्ह बद्दल मी बोलत असताना लक्षात घ्या whenever I am preparing for prelims then prelims मध्ये अभ्यास करत असताना लक्षात घ्यायचे ऑब्जेक्टिव्ह साठी प्रिपेअर करत असताना मी फॅक्च्युअली हेवी कंटेंट किंवा फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन जास्त पाठ करतो. कारण काय आहे ती प्रिलियम्सची नीड आहे, ती प्रिलियम्सची गरज आहे. ठीक आहे. एस्पेशली आपण ज्योग्राफी, हिस्ट्री, पॉलिटी, इफ वी टॉक अबाउट ऑल दिस सब्जेक्ट then I have to mug up few factual details. I have to memorize them. Some questions are definitely going to be on facts. आणि काही क्वेश्चन्स लॉजिक्स वर पण आहे ते पण मी त्याला मान्य करतो. पण फॅक्ट्स वर क्वेश्चन आहे कारण फॅक्ट्स ज्यांचे आपण म्हणू खूप चांगले पक्के असतील ते थोडासा हाय स्कोर कडे डेफिनेटली आपल्याला जाताना दिसतील. ठीक आहे. त्याच्यामुळे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आपल्याला इथे पाठ करणं गरजेचं आहे. आता मेन्स जी आहे ती डिस्क्रिप्टिव्ह आहे. डिस्क्रिप्टिव्ह म्हटल्यानंतर ही कशी येते? ही ॲनालिटिकल येते. हिच्यामध्ये कसं येतं? ॲनालिसिस येतं. याच्यामध्ये काय येतं? विश्लेषण येतं. याच्यामध्ये काय येतं? आपल्याला यामध्ये संपूर्ण एक गोष्टी मांडायच्या आहेत, कनेक्शन्स करायचे आहेत, आपल्याला आपली समज लिहायची आहे. ठीक आहे. आणि समज लिहिण्यासाठी ही समज आपल्याला कशाच्या बेसिसवर येते तर ती फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनच्या बेसिसवरच येते. त्यामुळे आपण जेव्हा प्रिलियम्सचा अभ्यास करतो फॅक्ट एम्पावर अस टू ॲक्च्युअली ॲनालाइज आणि प्रिलियम्सचा डेटा हा मेन्स मध्ये फॉर रायटिंग आन्सर्स इज डेफिनेटली गोइंग टू बी हेल्पफुल. त्यामुळे प्रिलियम्स आणि मेन्स आर फर्स्ट कनेक्टेड इन दॅट फॉर्मॅट. ठीक आहे. सपोज मी पॉलिटीमध्ये आर्टिकल पॉलिटीमध्ये लिहितोय. पॉलिटीमध्ये लिहित असताना मी हाऊ इज कॉन्स्टिट्यूशन इव्हॉल्व्ड असं जर म्हटलं तर पॉलिटीचे ऍक्ट मला माहीतच पाहिजे. आय शुड नो देम. I should know what are the provisions and therefore
फॅक्ट इज गोइंग टू हेल्प मी टू राईट बेटर आन्सर्स. हे पहिलं कनेक्शन मला म्हणतंय. त्याच्यानंतर दुसरा कनेक्शन, ठीक आहे, मी एखाद्या गोष्टीला कसा प्रोग्रेस करतो, हाऊ डू आय प्रोग्रेस. आय स्टार्ट फ्रॉम व्हेरी बेसिक्स, फाउंडेशन पासून मी स्टार्ट करतो आणि फाउंडेशन पासून स्टार्ट केल्यानंतर मी हायर लेवल ऍडव्हान्स स्टडीजला त्याला जातो. म्हणजे मी एखादी गोष्ट अनालाइज कधी करू शकतो, इफ आय एम व्हेरी क्लिअर अबाउट माय बेसिक फाउंडेशन. ओके, से फॉर एक्झाम्पल एक सिंपल आपण जर कन्सेप्ट आपण जर पाहिली 1857 चा रिवोल्ट किंवा हिस्ट्रीची कोणती कन्सेप्ट, इफ यू आर नॉट अवेअर, हिस्ट्रीची कोणतीही कन्सेप्ट जर मी पाहिली, वॉर्स कुठे झाले, तर हे वॉर्स तिथेच का झाले हे अनालाइज मी कधी करू शकतो, जेव्हा मला समजतील वॉर्स तिथे कोणकोणते झाले. आलं लक्षात. म्हणजे इफ आय अंडरस्टँड फॅक्ट्स अबाउट द वॉर्स, आय कॅन अनालाइज why did war took place at the same place किंवा why do war was actually occurring on the same grounds, असं मला काहीतरी म्हणता येईल. आणि म्हणून मी काय म्हणू शकतो की when I prepare for prelims, then prelims is my basic foundation. Prelims is my basic foundation. My basic foundation makes clear that what should I analyze and how should I analyze, असं माझं क्लिअर करून देतो. त्यामुळे when I study for prelims, then prelims is a foundational stage, mains is something that I would build on later on. आणि हे कशाच्या आधारे मी बिल्ड करेल, मी डेफिनेटली हे प्रिलियम्सच्या आधारे बिल्ड करेल. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा जर मी पाहिला तर इथे जरी मला दोन स्टेजेस दिसत असल्या, प्रिलियम्स आणि मेन्स, तर या प्रिलियम्स आणि मेन स्टेज मध्ये जो तिसरा पॉइंट मला तुम्हाला सांगायचा आहे, तो तिसरा पॉइंट म्हणजे प्रिलियम्स मध्ये सपोज आय एम टेकिंग हिस्ट्री एज अन सब्जेक्ट, से फॉर एक्झाम्पल मॉडर्न इंडिया जर मी घेतला, तर हाच मॉडर्न इंडिया अनालाइज करण्यासाठी मला मेन्स मध्ये जायचं आहे. ठीक आहे. म्हणजे मॉडर्न इंडिया जर मी पाहिला प्रिलियम्सचा आणि मॉडर्न इंडिया जर मी पाहिला मेन्सचा, तर इज देअर एनी डिफरन्स? ॲब्सोल्युटली नॉट. Historical events, history is same that we study for both the stages. आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर मी इथे तिसरा पॉइंट लिहू शकतो की फाउंडेशन सारखाच प्रिलियम्स अँड मेन्स इज नॉट सेम, बट देअर इज अन ओव्हरलॅपिंग सिलेबस. ओव्हरलॅपिंग आहे असं होणारच नाही की प्रिलियम्सचा मी अभ्यास केला आहे आणि प्रिलियम्सचा अभ्यास केल्यानंतर तो मेन्सचा मला उपयुक्त ठरणारच नाही, असं या वर्षी सुद्धा होणार नाही. मागच्या वर्षी जुन्या पॅटर्न मध्ये असं झालं का? नाही. जुन्या विद्यार्थ्यांना माहित असेल की असं होत नाही. कंबाईनचा कोणत्याही पेपर घ्या तुम्ही, इतर इफ यू टेक एनी एग्जाम्स, इट इज नॉट गोइंग टू बी डिफरिंग कि प्रीलिम्स में कुछ और पढ़ लेंगे और मेंस में कुछ और. देयर इज गोइंग टू बी ओव्हरलॅपिंग सिलेबस. म्हणजे या तीन पॉइंटला जर मी तुम्हाला मांडला तर फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन इज गोइंग टू हेल्प मी फॉर अनालिसिस, फाउंडेशन इज गोइंग टू बिल्ड ऑन विच आय एम गोइंग टू अनालाइज, आणि overlapping syllabus will make me possible that whatever I am studying for prelims, the same subjects I am going to carry over for the mains. आणि त्यामुळे लक्षात घ्या, what would be a good strategy? Strategy आपल्याला इथनं लक्षात येते की why do not I identify such areas which are common for prelims as well as mains? क्योंकि ये आखिर तक लेके जाएंगे मुझे, कारण की काय होणार आहे, whenever you go for the mains, मेन्सला जे तुम्ही वाचला आहे, मेन्स तुम्हाला क्वालिफाइंग मार्क्सला हेल्प करणार आहे. आणि शेवटी तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये मेन्सचे मार्क्स मॅटर करतात, कारण मेन्स ही तुमच्या हातात असते. मेन्स ही तुमचे पेपर असेच केलेले असतात. ठीक आहे. जेव्हा इंटरव्ह्यूला तुम्ही जातात तर इंटरव्ह्यूला मी सांगू शकत नाही की पॅनल तुम्हाला कसं टेस्ट करते, पण मेन्स तुमची टेस्ट कशी होणार आहे, तुमच्या आन्सर रायटिंग वरनं. तुम्ही मुलगा आहात का मुलगी आहात, तुम्ही 90% वाले आहात का 50% वाले आहात, हे मॅटर करणार आहे का मेन्स मध्ये? नाही. तुम्ही जितकं छान उत्तर लिहिणार तितके जास्त तुम्हाला मार्क, जितकं तुम्ही करेक्ट क्वेश्चनला ऍड्रेस करणार तितके जास्त तुम्हाला मार्क. आणि त्यामुळे आपल्याला प्रिलियम्स आणि मेन्स मध्ये जे सब्जेक्ट कॉमन आहेत त्यांना जर मी टार्गेट केलं तर माझ्या मते आपण पुढे जाऊ शकतो. आता हे असं मी का सजेस्ट करतोय, तर तीन मुद्दे तुमच्या लक्षात आले की ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन ही अनालायझिंग साठी महत्वाची असते. फाउंडेशन is on the basis of which I am going to analyze, and overlapping of the syllabus should make me clear
that I am not preparing differently, but I should prepare commonly for both the stages. ठीक आहे. आता पुढे जर मी गेलो तर तुम्हाला मला सांगायचं आहे की आपल्याकडे जो टाइम उरलेला आहे तो टाइम आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. आता मला सांगा की दोज पीपल हु आर प्रिपेरिंग विथ ॲज देअर फर्स्ट अटेम्प्ट, किंवा जे मुलं जुन्यापासून खूप प्रिपेअर केलेले आहेत, हे सगळे एकाच कॉम्पिटिशनला आहे. ठीक आहे. आता हे सगळेच एका कॉम्पिटिशनला असल्यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात आलं पाहिजे की जेव्हा पण आपण या स्टेजला जाणार आहे, कुठे, प्रिलियम्सला, तर प्रिलियम्सच्या स्टेज पर्यंत आपल्याकडे, आता ज्या दिवशी मी हा व्हिडिओ बनवतोय तो महिना आहे एप्रिल. ठीक आहे. आता एप्रिल पासून जर आपण 28 सप्टेंबरची एक्झाम पाहिली, कारण 28 सप्टेंबरची एक्झाम डिक्लेअर्ड आहे, यामध्ये पाहिलं तर एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर, म्हणजे आपल्याकडे टोटल किती मंथ्स उरलेले आहेत? आपल्याकडे 6 मंथ्स उरलेले आहेत. 6 मंथ्स उरलेले आहेत. आणि साधारणपणे आपल्याकडे जानेवारी म्हणजे सप्टेंबर, म्हणजे नंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, इथे किती मंथ्स आहे? 4 मंथ्स आपल्याकडे उरलेले आहेत. तर हे 10 महिन्याची जर्नी आपल्याकडे आहे. चला, एक फेब्रुवारी, 10 ते 11 महिन्याची जर्नी आपल्याकडे असणार आहे. आता या 6 महिन्याच्या जर्नीमध्ये आपण जर पाहिलं तर कोणताही स्टेजचा मुलगा असो, ठीक आहे, तो एक्सपिरियन्स्ड असो किंवा तो इनएक्सपिरियन्स्ड असो, त्याचा फर्स्ट अटेम्प्ट आहे, एव्हरीवन नीड्स ॲटलिस्ट 4 मंथ्स ऑफ प्रिपरेशन. किती महिने लागतात त्याला? 4 महिने लागतात. हे कधी सांगतो मी? हे मी तुम्हाला ॲव्हरेजली सांगतो. ठीक आहे. ॲव्हरेजली त्याला 4 महिने लागतात. म्हणजे तुम्ही कितीही जुने असा तरी पण तुम्ही 4 महिने तरी प्रिलियम्सचा अभ्यास केलाच पाहिजे. कारण 4 महिन्याच्या खाली जर तुम्ही प्रिलियम्सचा अभ्यास केला तर तुमचे सगळे सिलेबस व्यवस्थित कव्हर होत नाही. यू आर नॉट गोइंग टू रिवाइज देम, यू आर नॉट गोइंग टू टेक मॉक टेस्ट, आणि त्यामुळे काय होणार आहे, तुमचं जे एक्झाम प्रिपरेशन आहे ते आपल्याला कुठेतरी कमी होताना दिसणार आहे. लक्षात घ्या. त्यामुळे ॲव्हरेजली 4 मंथ्स आपल्याला प्रिपेअर करणं गरजेचं आहे. आणि जर नवीन मुलगा असेल तर त्यांनी 6 महिने तर द्यावंच, कारण की त्यांना जुन्या कॉम्पिटिशनला पण बीट करायचं आहे. आणि यावेळेस आपण जर पाहिलं तर नवीन पॅटर्न, मेन्सच्या नवीन पॅटर्न मध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ही एक्झाम प्रेडिक्ट करायची आहे की कदाचित ही प्रिलियम्स कशी येऊ शकते. मग त्याच्यासाठी आपल्याला एमपीएससी ची ओल्ड प्रिलियम्स सुद्धा बघावंच लागेल. आणि यूपीएससीच्या लाईन्सवर हा जो आपला सिलेबस आलेला आहे त्याच्यासाठी यूपीएससी चे पेपर सुद्धा पाहावे लागतील. म्हणून आपलं काम वाढलेलं आहे. सो देअरफॉर आय वुड सजेस्ट दॅट डेडिकेट युअरसेल्फ 6 मंथ्स फॉर प्रिलियम्स ओरिएंटेड स्टडी. आणि प्रिलियम्स ओरिएंटेड स्टडी मध्ये मी ऑलरेडी आयडेंटिफाय करून दिला आहे की प्रिलियम्स ओरिएंटेड स्टडी जर तुम्ही केला तर तुम्ही प्रिलियम्स ओरिएंटेड स्टडी मध्ये मेन्स निग्लेक्ट करत नाहीये. यू आर प्रिपेरिंग कॉमनली. ठीक आहे. हे आपण पहिल्यांदाच पाहून घेतलेलं आहे. ठीक आहे. आणि याच्यानंतर सप्टेंबर नंतर जे तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे ते तुम्ही एक्सक्लुझिव्हली मेन्स केलं पाहिजे. ही माझी सजेस्टेड स्ट्रॅटेजी आहे. ठीक आहे. हा, जर खूप वेळ आपल्याकडे असता, 8-10 महिने असते, तर वी वुड हॅव कम अप विथ अ डिफरंट स्ट्रॅटेजी. पण आपली नोटिफिकेशन 19 मार्चला आलेली आहे, म्हणजे इट हॅज कम ॲट द एंड ऑफ मार्च, म्हणजे जवळजवळ आपल्याकडे 6 महिने आपल्याला पूर्णतः मिळत आहे. त्यामुळे आपल्याला काय समजून घ्यायचंय, दॅट वी आर गोइंग टू डेडिकेट आवर सेल्फ फॉर प्रिलियम्स स्टडी. आणि हे सांगण्यासाठी मी तुम्हाला अजून का सजेस्ट करतोय, बाकीचे फॅक्टर्स अजून मी काय कन्सिडर केलेले आहेत त्याचं सुद्धा तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो. लक्षात घ्या की व्हेन वी आर प्रिपेरिंग कॉमन सब्जेक्ट, वी आर प्रिपेरिंग फॉर द होल प्रोसेस, होल एक्झाम. ओके. मी माझ्या युट्यूबच्या व्हिडिओ मधनं सांगितलेलं आहे दॅट व्हॉट डू यू मीन बाय सक्सेस. सक्सेस मीन्स नॉट ओनली क्रॅकिंग प्रिलियम्स, नॉट ओनली क्रॅकिंग मेन्स, but cracking the whole process and see that our name is in the last list. Okay, we have some kind of government job, that would be our success. So if we have to target that success, then we need to understand that common subjects are to be prepared so that we would be actually targeting exam in a very strategic position. Okay, when we are doing prelims, we are almost covering 60% of the area.
60% तुम्ही कव्हरच करताय. कसं, मी तुम्हाला स्लाइड आणलेली आहे, त्या स्लाइडचा पुढे तुम्ही स्नॅपशॉट काढला तरी पण तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल की सर जे सांगत आहे ते राईट आहे, कारण की तुम्हाला कॉमन सब्जेक्ट, कॉमन पॉइंट्स मी काढून आणलेले आहे. ॲटलिस्ट नोट डाऊन अँड स्टार्ट प्रिपेरिंग. तुम्ही कुठे प्रिपेअर करत असाल, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये स्टेट सर्व्हिसेससाठी तुम्ही कुठे प्रिपेअर करत असाल, जस्ट नोट डाऊन दोज पॉइंट्स अँड डिवाइस अ स्ट्रॅटेजी. थोडीशी तुम्ही चेंज करून घ्या स्वतःसाठी आणि मग तुम्ही पुढे जा. तुम्हाला त्याचा डेफिनेटली फायदा होईल. ठीक आहे. ही जी टेस्ट ऑफ स्क्रीनिंग आहे ही आपल्याला नॉन सिरियस कॅन्डिडेटला बाहेर काढण्याची काय आहे, टेस्ट आहे. लक्षात घ्या, नॉन सिरियस कॅन्डिडेट मध्ये आता कॉम्पिटिशन खूप जास्त टफ झालेली आहे. हा कॉम्पिटिशन टफ कशी झालेली आहे, कारण हा स्क्रीनिंग जर मी पाहिलं 10 वर्ष आधी स्क्रीनिंग म्हणजे बिलकुल तुम्हाला नॉमिनल जरी सब्जेक्ट माहित असले तरी पण तुम्ही पास होऊ शकत होता. आता स्क्रीनिंगची टेस्ट म्हणजे इतकी डिफिकल्ट झालेली आहे की तुम्हाला डेफिनेटली डीप स्टडीज पाहिजे. ठीक आहे. कधी कधी तर असं पण मला वाटतं की मेन्स बिकम्स क्वाइट इझियर टू क्रॅक रादर दॅन प्रिलिम्स. ठीक आहे. तर टेस्ट ऑफ स्क्रीनिंग जी आहे ही नॉन सिरियस कॅन्डिडेटला काढायची आहे. आणि आपण जर पाहिला तर मागच्या 3 वर्षाचा कट ऑफ मी जर तुम्हाला सांगितलं तर पहिला होता 106, त्याच्यानंतर 108, 2024 चा कट ऑफ 117. What does it show? That it shows that cutoff is rising. ठीक आहे. I would say not less than 125 marks would be a safe score. 125 च्या खाली म्हणजे काय होऊन जातं, माझं पास होईल का नाही. ऑफकोर्स इट डिपेंड्स ऑन द डिफिकल्टी लेवल ऑफ द पेपर टू, बट स्टील प्रोडिक्टिंग बिफोर हँड की एक टार्गेटच घेऊन चालायचं तर 125-130 मार्क घेऊन चालावंच लागेल. So that we are definitely writing mains this year. Because if we are writing mains this year, this would be a very good opportunity. कारण पहिल्यांदा येणारे जे पेपर्स आहेत ते पेपर्स आपण समजू शकतो की थोडेसे मीडियम किंवा एक आपण म्हणू इझी लेवलला येऊ शकतात. इझी टू मीडियम, डिफिकल्ट पण होऊ शकतात, पण मोस्टली इझी टू मीडियम लेवलला हे पेपर येतीलच. ठीक आहे. त्याच्यानंतर when we are preparing for mains, we are also ready for when we are preparing for prelims, we are also main readiness आपला होत आहे. का? कारण की जो सब्जेक्ट प्रिलियम साठी मी वाचत आहे तोच फक्त मला थोडासा एनालिटिकल पर्स्पेक्टिव्ह घ्यायचा आहे आणि तो मेन साठी मला त्याला टर्न आउट करायचा आहे. ठीक आहे. प्रिलियम्स मध्ये मी आय एम रीडिंग महाराष्ट्र हिस्ट्री, त्याच्यातनं मी आन्सर्स एक्स्ट्रॅक्ट करेल आणि 150-250 वर्ड्सचे आन्सर आय एम गोइंग टू राईट डाऊन. So this is what we are going to do. So therefore targeting prelims becomes an best option that we have in this scenario, in this time. Okay. आणि जे मुलं 2026 साठी प्रिपेअर करणार आहे म्हणजे त्यांनी ठरवलंच आहे की सर या वर्षी द्यायचीच नाही, नेक्स्ट इयरलाच द्यायची आहे. ऑफकोर्स स्ट्रॅटेजी वुड बी अ बिट डिफरंट, बट इफ यू वॉन्ट टू क्रॅक दिस एक्झाम इन दिस अटेम्प्ट then I would say go for my strategy. It would be a well benefiting strategy to you. ठीक आहे. आणि म्हणून मी काय सांगतो, एप्रिल टू जून तुम्ही असा अभ्यास करा जो प्रिलियम्स आणि मेन्स एक्झामचा कॉमन आहे. ओके. आता मला जे तुम्हाला 2 एरियाज सांगायचे आहेत ते 2 एरियाज म्हणजे कोणते, एक प्रिलियम्स आणि मेन्स साठी कॉमन एरिया आणि दुसरा एक्सक्लुझिव्हली प्रिलियम्सचे एरिया. जे एक्सक्लुझिव्हली मेन्सचे एरिया आहेत ते सप्टेंबर नंतर, आफ्टर सप्टेंबर, तेही मी तुम्हाला दाखवून देईल. पण पहिल्यांदा व्हॅन यू आर स्टार्टिंग गो फॉर सर्च सब्जेक्ट विच आर कॉमन फॉर प्रिलियम्स आणि मेन्स. ठीक आहे. आता हा जो एप्रिल आणि जून आहे हा मी अंदाज देऊन टाकलेला आहे की तुम्ही थोडंसं घाईघाईत किंवा आपण म्हणू थोडंसं तुम्ही सिन्सिअरिटीने करा. थोडासा पुढे एखादा महिना जरी गेला तर इट इज नॉट गोइंग टू बी अ प्रॉब्लेम. सो ओनली टू गिव्ह यू सम काइंड ऑफ टाइम लिमिट, एप्रिल टू जून, एप्रिल मे जून या महिन्यामध्ये असे टॉपिक्स करा जे आपण म्हणू कॉमनली प्रिलिम्सचे असतील. फॉर एक्झाम्पल इफ आय एम रीडिंग हिस्ट्री, तर हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया, महाराष्ट्र अँड आर्ट कल्चर, दिस पॉइंट्स आर कॉमन फॉर प्रिलियम्स एज वेल एज मेन्स. हे दोन्हीसाठी कॉमन आहे आणि हे जर तुम्ही प्रिपेअर केले तर डेफिनेटली प्रिलियम्स आणि मेन्सचे सगळं तुमचं कव्हर होत आहे. देन इफ आय टॉक अबाउट ज्योग्राफी, फिजिकल ज्योग्राफी, दिस पार्ट इज ऑल्सो नोन एज वर्ल्ड ज्योग्राफी किंवा प्रिन्सिपल्स ऑफ ज्योग्राफी तुम्ही समजून घ्या. वी कॅन प्रिपेअर दिस. देन देर इज इंडियन ज्योग्राफी, भारताचा भूगोल आहे. देन वी हॅव ज्योग्राफी ऑफ महाराष्ट्र. देन वी हॅव मॅप स्टडीज
आणि एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी हा जो सगळा सेक्शन आहे, हा सगळा सेक्शन प्रिलियमसाठी आपल्याला साधारणपणे 20 क्वेश्चनचा सेट आहे. 15 फॉर जिओग्राफी अँड 5 फॉर एन्व्हायरमेंट. 20 क्वेश्चनचा हा सेट आहे. आणि जर तुम्ही मेन्सला पाहिला तर आय वुड से 4 क्वेश्चन्स अराउंड आय वुड से 60 मार्क्स फॉर जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंटचे अजून आपण म्हणू 30 मार्क्स, 70-80 मार्क्स आउट ऑफ 1000 GS 70-80 मार्क्सचा हा प्रिपरेशन तुमचं होत आहे. आणि त्यामुळे तुम्ही जर कॉमनली प्रिपेअर केला कशाचा, प्रिलियमचा, तर तुम्हाला लक्षात येईल की हे दोन्ही सब्जेक्ट कॉमनली तुमचे प्रिपेअर होत आहे प्रिलियम्स आणि मेन्ससाठी. देन सेम गोज अबाउट इंडियन पॉलिटी. ओके, इट्स एन अनदर इम्पॉर्टंट सब्जेक्ट विच इज व्हेरी मच कॉमन फॉर प्रिलियम्स एज वेल एज मेन्स. इंडियन इकॉनॉमी झाला, भारतीय अर्थशास्त्र, इट्स अ व्हेरी कॉमन सब्जेक्ट, यू नीड टू अंडरस्टँड. देन वी हॅव अनदर कॉमन सब्जेक्ट दॅट इज सायन्स, बेसिक सायन्स. वी कॅन हा बेसिक सायन्स थोडासा फक्त प्रिलियम्सचा जातो, पण सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा तुमचा करंट अफेअर्सचा पार्ट झाला. इट इज कॉमन फॉर प्रिलियम्स एज वेल एज मेन्स. करंट अफेअर्स इज कॉमन. ठीक आहे, तुम्ही रेग्युलर सीसॅट ची प्रॅक्टिस करावी लागेल, हा एक्सक्लुझिव्ह आहे. आणि लास्ट इयर पेपर तुम्ही अनालाइज करू शकतात. यामध्ये तुम्हाला प्रिलियम्सचे पेपर अनालाइज करायचे आहेत आणि सोडवायचे सुद्धा. यू हैव टू सॉल्व इट टू. पण मेंस चे पेपर एटलीस्ट यू कैन एनालाइज कि भाई मैं पढ़ रहा हूं तर मेंस मध्ये व्हॉट आय कॅन गेट, मेंस मध्ये मला कशा आन्सर थिंक करायचे याचा विचार तर करू शकतात. ओके, इट्स अ ब्रेन स्टॉर्मिंग एक्झामिनेशन, असं नाही वाचलंय आणि आय विल क्रॅक इट. ठीक आहे, हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपण म्हणू साधारणपणे जुलै टू सप्टेंबर व्हॉट आय एम सजेस्टिंग की जो तुम्ही हे केलेला आहे, आपण म्हणू जो तुम्ही कॉमन सब्जेक्ट प्रिपेअर केलेला आहे, तो सब्जेक्ट कॉमनली प्रिपेअर केल्यानंतर तुम्ही असे सब्जेक्ट प्रिपेअर करा जे फक्त आणि फक्त कोणते आहेत, प्रिलियम्सचे आपल्याला दिसून येतील. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल सीसॅट तुम्हाला दिसून येतील. फॉर एक्झाम्पल एन्शियंट इंडिया, एन्शियंट हिस्ट्री, medieval history, map study, these are such points which are related to only prelims. असे पॉइंट तुम्ही कव्हर करा, म्हणजे you are covering topics which are overlapping with prelims as well as mains and topics which are exclusively prelims, and then you will make sure that 28th September exam is where I am succeeding. 125 plus marks मला मिळतच आहे, हे तुम्ही काय करणार, एन्श्योर करणार. ठीक आहे, त्याच्याच बरोबर लक्षात ठेवायचं आहे कि आफ्टर सप्टेंबर यू शुड पिक सच टॉपिक्स विच आर एक्सक्लुझिव्हली मेन्स. ठीक आहे, या स्ट्रॅटेजीकडे तुम्ही फार लक्ष देऊ नका, हे फक्त एक सजेशन इथे मी देऊन जात आहे, कारण यू शुड कीप इन माइंड की व्हॉट आय हॅव टू डू नेक्स्ट आफ्टर सप्टेंबर व्हेन यू गिव्ह द एक्झाम. मग वर्ल्ड हिस्ट्री झालं, इंडियन सोसायटी, सोशल जस्टिस, इंटरनल सिक्युरिटी, इंटरनॅशनल रिलेशन, गव्हर्नन्स, डिझास्टर मॅनेजमेंट, एथिक्स, एसे रायटिंग, इंग्लिश कंपल्सरी पेपर आणि आपल्याला ऑप्शनल वर सुद्धा इथे कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. ठीक आहे, दिस पार्ट इज समथिंग दॅट यू शुड डू आफ्टर सप्टेंबर. सो इन क्रक्स इफ आय हॅव टू गिव्ह यू अ स्ट्रॅटेजी, व्हॉट आय एम सजेस्टिंग की एप्रिल टू सप्टेंबर तुम्ही असे सब्जेक्ट प्रिपेअर करा जे प्रिलियम्स आणि मेन्सला इट इज कॉमन और दे आर एक्सक्लुझिव्हली प्री फोकस्ड. मेन्स शुड बी टार्गेटेड only after 28th September. This would be my strategy. First, this 6 months go for a full-fledged prelims preparation, and then this prelims preparation is going to help you for mains too. लक्षात घ्या. आणि therefore I would say that with patience and consistency success is certain. That is what you have to ensure, and you must go with this strategy with very I would say with a very keen interest. एकदम इंटरेस्ट घेऊन तुम्ही या स्ट्रॅटेजीला जा, कारण की ही एक्झाम रादर दॅन स्टडिंग इज मोर अबाउट मॅनेजमेंट. ठीक आहे, व्यवस्थापनाची ही आपण म्हणू एक्झाम आहे. दिस सब्जेक्ट्स दॅट आर देअर इन अवर एक्झामिनेशन आर ह्युमंगस, खूप मोठे असे सब्जेक्ट्स आहेत. अँड दॅन यू हॅव टू अंडरस्टँड दॅट व्हेन वी हॅव टू प्रिपेअर दिस सब्जेक्ट, we must prepare this subject with strategy. And what is the strategy that I have discussed in the video is a strategy that you can go for. आणि तुम्हाला जर प्रिपरेशनला हेल्प हवी असेल तर ज्ञानज्योती एज्युकेशन हॅव कम अप विथ अ डेडिकेटेड इंग्लिश मीडियम बॅच. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट लॅक्युना फॉर स्टुडंट्स इन महाराष्ट्र इज दॅट they are lacking
with a full-fledged dedicated English medium batch that we have started, that we are starting from 10th of April 2025. Okay, this batches is going to be a complete dedicated English medium batch. Notes are going to be there in English. Current affairs are, we are going to make available to you current affairs which are completely in English. Then we are going to give you mocks and even personalized program. This batch is named as Dheya. Okay, this batch is starting from 10th of April. You have to understand 10th of April when this batch is starting. This batch is going to be initially for 2 hours. After that we are going to have rigorous 4-hour session. 2 subjects at least we are going to cover. If you want to inquire more about this batch, what you can do, you can call on 788-799-2834 or you can even dial 9975806127. See, English medium is something that we are targeting with a very dedicated batch because lot of inquiries are there. खूप inquiries आहेत की सर आम्हाला एक इंग्लिश मीडियमची डेडिकेटेड बॅच मिळालीच नाही. मराठी मीडियमच्या बॅचला वी हॅव अ व्हेरी गुड रिस्पॉन्स अँड आय वुड लाईक टू थँक ऑल माय स्टुडंट्स की त्यांनी आमच्या बॅचला खूप चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे. पण जसे मराठी मीडियमची बॅच आहे, डेफिनेटली इंग्लिश मीडियम बॅचला सुद्धा तुम्ही चांगला रिस्पॉन्स द्याल. या इंग्लिश मीडियम बॅचला व्हेन यू एनरोल, वी आर गोइंग टू मेक शुअर दॅट यू गो विथ अ व्हेरी गुड स्ट्रॅटेजी. 28 सप्टेंबरच्या एक्झामला तुम्ही एक चांगल्या फुल फ्लेजने प्रिपेअर कराल आणि व्हॉट एव्हर वी आर टीचिंग, इट इज गोइंग टू बी प्रिलिम्स फोकस्ड, बट इट इज ऑल्सो गोइंग टू हेल्प यू इन मेन्स. आणि तुम्हाला एक चांगल्या 150 डेजची ही बॅच आहे, 6 मंथ्सची ही बॅच आहे. यामध्ये आम्ही आमचा टाइम टेबल असा डिवाइस केलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टला सफिशियंट टाइम मिळेल आणि वेटेज अनुसार तुमची स्ट्रॅटेजी बनेल. ओके, सो अगेन डू नॉट फॉरगेट द नंबर 7887992834 9975806127. ही बॅच संध्याकाळी 7 ते 9 आहे. सो दॅट इफ यू आर वर्किंग, इफ यू आर अ हाऊसवाईफ, इफ यू आर अ कॉलेज स्टुडंट, you can attend the lectures at night. We are going to provide this batch online as well as offline. Lectures are going to be conducted live, but if you miss out any, then you would be provided with recording on our app, so that your course is definitely completed and you complete all the subjects into details. ठीक आहे, आणि याच बॅचला तुम्ही डेफिनेटली एनरोल करा, एक चांगला पाऊल घ्या आणि डेफिनेटली I would say you would be succeeding in 28 September examination. आणि या बॅचला तुम्ही definitely I would say join this batch. So thank you.